सखू 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 झिपरी तर म्हणाली सखू घरी आली, सखू कुठे गेली? सखू नको। ए पोरी, या काय सांगतोय ते ऐक। जिंगरोबाच्या माळावर अग्निशुद्धीच्या येळेला काय झालं हे कोणाला बी सांगायचं नाही, अगदी दिगूला सुद्धा नाही। आणि मी इथं आलोय हे बी कोणालाही कळता कामा नये। ज्या क्षणी तू हे बोलशील की नाही त्या क्षणी मी तुझ्या दिगूचा जीव घेऊन टाकीन। सखू 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 तरी माझे हात ओढतय, आज खूप वाजतंय, चटका बसतोय। सखू तू इथे? तुम्ही दमला असाल ना, घ्या गुळ पाणी घ्या। सखुताई माहेरी आलीये, सखुताईच्या जीवाला धोका आहे म्हणून जीव वाचवत पळत होती। सखू प्रत्यक्ष दिसलीस, आता कुठे जीव भांड्यात पडला माझा। किती किती आणि कुठे कुठे शोधलं मी तुला। सखू ये ना खाली, आता मी आलोय ना, अजिबात रडू नकोस, ये खाली। सखू अगं मी तुझ्याशी बोलतोय आणि तू कोणाला शोधतेस तिकडे? सखू अगं तू अशीच रडत राहिलीस तर काय झालं ते मला कसं समजेल? ये ना खाली। काय चाललंय सखू तुझं? कोण आहे तिथे? कुणाला घाबरतीयस तू? अगं सखू कुणीही नाहीये तिथे, मग अशी घाबरून का बघतीयस? मला सांग, त्या जागेला आग कशी लागली? तू लावलीस का आग? सखू अगं काय विचारतोय मी? आग कशी लागली? जिंगरोबाच्या माळावर अग्निशुद्धीच्या येळेला काय झालं हे कोणाला बी सांगायचं नाही। ज्या क्षणी तू हे बोलशील की नाही त्या क्षणी मी तुझ्या दिगूचा जीव घेऊन टाकीन।
कमालच झाली. तू खाली येत नाहीयेस, भिरभिर बघतीयेस, बोलत नाहीयेस. अशात मी काय समजावं सकू? काहीतरी भयंकर घडलंय. पण काय घडलंय ते तूच सांगशील ना मला? अगं सांग ना. मीच मूर्ख, सगळ्या जगाशी भांडून रमाई आणि बाबाजींचा आदेश धुडकावून वणवण शोधत तुला इथवर आलो आणि तू एक शब्द बोलायला तयार नाहीयेस. हो, खरंच काय केलेलं नाही हो. अगं मग कुणी केलं? त्या जागेला आग कशी लागली? तुला तिथून का पळावं लागलं? असं काय घडलं तिथे मला सांग ना सकू. जिंगरोबाच्या माळावर अग्निशुद्धीच्या येळेला काय झालं हे कोणाला बी सांगायचं नाही. ज्या क्षणी तू हे बोलशील की नाही त्या क्षणी मी तुझ्या दिगोचा जीव घेऊन टाकीन. ठीक आहे, नको बोलूस, गप्प राहा, बस अशीच गप्पा. विठुरा, अरे आहो, तिकडे जाऊन बसले तर बाबाजींनी काय केलं तर आता मी काय करू? गंगे मावशी, तुला माहितीये का ग सखू वहिनी कुठे आहेत ते? हवं धाकल्या मालकीनबाई, हवं त्या लई 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 आनंदात आहेत. कुठे? अहो त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. खरंच? धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. अहो माझ्या ना छाती धडधडते हो, जीव घाबरतोय. काय झालं असेल त्या सखूचं? कुठे गेली असेल होती? जाऊ दे, मरू दे त्या सखूला, ब्यात गेली कायमची. नाही नाही, आनंदात आहेत. वहिनी ना वारीला गेलेत. अरे मूर्ख मुला, वय काय रे तुझं? तू काय विचार करतोस तिचा? तुला कोणी सांगितलं? अगं खरंय, मला ना गंगे मावशीने सांगितलंय. काय सांगितलंय? काय ग गंगे, काय ठाऊक आहे तुला? मला तरी कळू दे, कुठे आहे सखू? हवं धाकल्या मालकीनबाई, धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. धाकल्या मालकीनबाई कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. अहो वहिनी ती खुळी झाली आहे, तिच्याकडे काय लक्ष देताय तुम्ही? त्या दिवसापासून सारखं हेच बोलतेय ती. का ग गंगे, असं का बोलतीयस? अहो धाकल्या मालकीनबाई, धाकल्या मालकीनबाई लई आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. गप्पा बस, चल जा कामाला लाग आपल्या, निघ. अहो धाकल्या मालकीनबाई लई आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. अहो अहो, आता काय मी माझं कपाळ आपटून घेऊ का धोंड्यावर? पुढे बोलत का नाहीयेस तू? हो, मी खरंच आग लावली नाही हो. तिकडे जे काही चालू होतं ना ते बघून मला खूप भीती वाटली आणि त्यानंतर मला ग्लानी आली. पुढे काय झालं काहीच कळलं नाही हो मला. अगं पण तुला रमाईने क्षमा केली होती ना, आणि तूच रमाईच्या मागे लागली होतीस ना की बाबाजींची क्षमा मागायची म्हणून. मी? तू रमाईच्या मागे लागली नाहीस की मी वाजत गाजत बाबाजींच्या मठात जाणार. रमाई नको नको म्हणत असताना तुझ्या सांगण्यावरून ती तयार झाली.
तुझ्या सांगण्यावरून पूजा चालू होती. मग अहो नाही नाही, असं काय नाही हो. अगं तेच म्हणतोय मी की तुला किंचित जरी त्यात काही खटकत असेल तर रमाईला सांगायला नको का? सासूबाई सासूबाई मला सोडवा ना मला सासूबाई. अहो तुम्हीच मला सोडवू शकता सासूबाई, वाचवा मला. तू तिथून पळून का आलीस? रमाईने सगळं सांभाळून घेतलं असतं ना, पळून कशाला आलीस? एवढं मोठं त्रांगड करून ठेवलंयस माहितीये. आता कसं निस्तरायचं मी? सासूबाईंनी आहोंना वेगळंच सांगितलंय. बघितलंस, पुन्हा गप्प. अहो तुम्ही घरात चला ना. मी अजिबात येणार नाही. तुला जायचं तर जा. अरे रागावून जा म्हटलं तर सकू निघून गेली. कमाल आहे. लखुमाईला भेटायला का पाठवलं नाही ते कळलं बरं. अरे 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 शब्द वेगळे म्हणतायत तरी स्वर मात्र कठोर लागतोय, असं का? अहो दिगू आलाय तर तुमच्याही चेहऱ्यावरती स्मितरेषा असायला हवी होती की नको? हो ना, सगळं चांगलं असतं ना तर त्या लहानग्या जीवासाठी बरंच वाटलं असतं. पण तुम्हीच बघा. काय बघू? वा, जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही. हो, किती काळानंतर ते दोघे एका छपराखाली एकत्र येऊ शकताय. आता तरी दिगू आणि सखू मधली धुसफूस जायला हवी ना. जरा दोघांना निवांतपणे हसत जगू द्या. तर दिगू बसलाय गाल फुगवून. लहान कोण आहे तो किती? तुम्हाला हसायला येतंय? देवी, दिगू रागावलाय असं खरंच वाटतं का तुम्हाला? अहो हा हक्काचा, प्रेमाचा, अधिकाराचा लटका राग आहे. ह्याच्यात ना क्रोध आहे ना वैर आहे, तर फक्त अपार प्रेम आणि आपुलकी. ती कशी? आम्ही सुद्धा गाल फुगवून असा लटका रुसवा धरून बसतोच की. पण का? कारण अपेक्षा असते की तुम्ही यावं, प्रेमाने आमची समजूत काढावी, आमचा रुसवा दूर करावा. हा असा लटका राग नात्यांची वीण अजून घट्ट करतो, जिव्हाळा वाढवतो. आधाराचा खांदा नसेल तर रडण्याला मोल नाही, आणि प्रेमाने समजणारा जर नसेल तर रुसण्यात अर्थ नाही. हीच ती वेळ आहे एकमेकांना समजून घेण्याची. तरी माझी लहानगी सखूच समंजस आहे. तिनेच आता नवरोबाचा रुसवा काढायचा. अशी कशी वागते ही मुलगी? जा म्हटलं की लगेच आत निघून गेली. मी बसलो इथे झाडाखाली कावळे चिमण्या मोजत. आपला नवरा दिवस रात्र 4-5 दिवसांच्या प्रवासावरून थकून आल्यावर लगेच आपल्याला शोधायला निघाला. तो थकला असेल, काही चिंता नाही, परवा नाही, गेली आत निघून. अहो इतके दूरचा प्रवास करून आलात आणि त्यात मला शोधण्यासाठी खूप फिरावं लागलं ना. तहान लागली असेल ना, घ्या गुळ पाणी घ्या. रागवलात का माझ्यावर? नाही. चिडलात का? आता नाही म्हटलं ना मी. बघा कसं चिडून बोलताय. तू सकू आता मला मुद्दाम चिडवतेस? हा, मी आता काय बोलू मी? सकू अजून लहानच आहेस तू. तुला कळत नाहीये का? काय? सखू, आपल्याला दिसतंय त्या पलीकडे काही घडत असतं ना. कळलं का? सकू, रमाई तुझ्यावर खूप चिडली आणि तिने मलाही अट घातलीये की तुला घेऊन आलो तर ती मलाही घरात घेणार नाही. अरे बापरे, सासूबाई तुम्हाला पण शिक्षा करणार? नाही नाही, माझ्यावरचा राग तुमच्यावर कशाला? मग मी जाऊ का?
बघितलंस, पुन्हा खुळ्यासारखी बघत बसलीस. हो पण म्हणता येत नाहीये आणि नाही पण म्हणता येत नाहीये ना. अहो नाही नाही, तुम्ही जा. अगं तुला एकटीला इथे ठेवून कसा जाईन मी, आणि बरोबर पण घेऊन जाऊ शकत नाहीये. तुला माझी गोची कळतीये का सखू? मग चिडू नको तर काय करू मी? अहो त्यावर पण मार्ग निघे. 2-3 दिवसात सासूबाईंचा पण राग निवळे, मग आपण जाऊया ना घरी. अहो पाणी ठेवलं होतं तुमच्यासाठी, जरा उन्हून पाण्याने आंघोळ करून घ्या, सगळा शीण निघून जाईल. आंघोळ काय करा, कपडे कुठे आणलेत मी? अहो असं काय, आपणचे कपडे होतील की तुम्हाला? हा बर चल. हसलीस खुळ्यासारखी. हे खुळ्यासारखं हसणं ना तुझी ओळख आहे सकू. आता तू खरी सकू वाटतेस. चल. धाकल्या मालकीनबाई लई 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 आनंदात आहेत. त्या कार्तिकीच्या वारीला गेल्यात. धाकल्या मालकीनबाई उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. बाबाजी हिच्यावर काहीतरी इलाज करावं, माझं नुसतं डोकं उठलंय. बाहेर गंगेला घेऊन जा परतदारी आणि 4 कळश भरून घे तिच्याकडून. गंगेबाई भरणार ना कळशा? चल गंगे चल, ये मनोरमे, या गंगेचा असा खेळण्यातल्या पोपट बडबडणारा इटो 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 बडबडणारा मी केलाय. हे सारखे सारखे बडबडते की नाही हे माझ्यामुळं. अग्निशुद्धीच्या दिवशी लपत चपत तुझ्या मागोमाग आलती ती जिंगरोबाच्या माळ्यावर. आता तुझी रगबी उतरवतो. चकूला सोडवत होती ती, आम्ही बघितलं, तिला पकडलं आणि घेऊन आलो इथं. आणि तिचा असा बडबडणारा पोपट नाही मैना, बडबडणारी मैना केली तिची. आम्ही जे बी सांगतोय ते लक्षात ठेवायचं आणि तेच बोलायचं. हा, धाकल्या मालकीनबाई पंढरपूरला गेल्याय. धाकल्या मालकीनबाई पंढरपूरला गेल्यात. तर ही मैना आमच्या ताब्यात आहे. मोठीत आहे, माझ्या मोठी आहेत. नागोजी एखाद्या वरचं भूत उतरवू शकतो, तसं एखाद्याच्या मानगुटीवर भूत बसवू बी शकतो. आलं का ध्यानात मनोरमे? पण मी तुमच्या पायाशीच आहे ना बाबाजी. तुझ्याशी कुठं बोलतोय मनोरमे आम्ही? काळजी करू नको. तू इथं कशा पायी आली? या गंगीच्या काळजीनं तू इथं येणार नाही माहितीये मला. मग कशा पायी आली? तिचं कारण पुढं करून काय काम काढलंस? बोल, चल बोल, पटापटा बोल. बाबाजी दिगू मठात आला होता, तो परस्पर सकूला शोधायला गेलाय. अजून घरी परत आला नाही. मी त्याला धमकी दिली तरी तो कुळबुडवीला शोधायला गेलाय. नाही आला अजून घरी परत. बाबाजी काही झालं तरी मला माझा दिगू परत हवाय. त्याच्या मनात त्याची ही आदर्श रमाई म्हणजे मी तशीच राहायला हवी, नाहीतर माझ्या आयुष्याला काही अर्थच उरणार नाही. आणि बाबाजी सकून दिगूच्या मनात काही भरलं तर, इथलं सगळं तिनं त्याला सांगितलं तर
जिंगरोबाच्या माळावर अग्निशुद्धीच्या येळेला काय झालं हे कोणाला सांगायचं नाही. ज्या क्षणी तू हे बोलशील की नाही त्या क्षणी मी तुझ्या दिगूचा जीव घेऊन टाकीन. केली व्यवस्था केली. मनात आणलं तरी सखू आता काही भी बोलणार नाही. अजिबात तोंड उघडणार नाही. आपण दिगू येणार. तू बिगारला परत येणार. काळजी करू नका. सबूत आहे आमचा. बाबाजी काही झालं तरी माझा दिगू मला परत हवाय. बस कृपा असावी. सांगितलं नव. घरला येणार तो. निश्चिंत मनानं घरला जा तू मनोरमे. जा. हो. बैर्या या दिगू नावाचं पाखरू जरा जास्तच फडफडायला लागलंय. लय मोठी झेप घ्यायची आहे त्याला. आणि येऊन आगोजी त्याचे पंख चाटून टाकेल. पिंजऱ्यात बंद करल त्याला. मग या गंगीची कशी मैना केली तसा त्या दिगूचा बडबडणारा पोपट करल मी. मग आपण सांगू तेच बोलेल तो दिगू. काय मग गंगूबाई कुठं आहेत तुमच्या धाकल्या मालकीनबाई? धाकल्या मालकीनबाई धाकल्या मालकीनबाई कार्तिकीच्या वारीला गेल्या आहेत. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. कुठं गेल्यात? कुठं गेल्यात? पंढरपूरला. धाकल्या मालकीनबाई कार्तिकीच्या वारीला गेल्यात. उमाई आप्पा यांच्या संग पंढरपूरला गेल्यात. बरोबर. काय ग सखू काय झालं? अशी हसतेस का? हो तुम्ही ना अगदी अप्पांसारखेच दिसताय. अगं बाई शिवाप्पा कसे आले? फक्त ना दाढी असायला हवी होती म्हणजे मी तुम्हाला अप्पाच म्हटलं असतं. दिगू इथे आणि अंगावर शिवाप्पांचे कपडे. बरे सापडलेत दोघे. हा दिगू म्हणजे ना कुठे गेलाय कुणास ठाऊक. नाही वाट बघून बघून रात्र झाली तरी याचा अजून काही पत्ता नाही. काका जरा थांब ना. रमाई आधीच अस्वस्थ आहे. आम्ही सांगत होतो म्हणजे रमाई सांगत होती तरी निघून गेलाय. तेच तर म्हणतोय ना मी. निदान वहिनीची तरी त्याला काळजी असायला हवी होती नाही का? हो ना. दिगू तसा आहे मातृभक्त पण लग्न झाल्यापासून जरा बदललाय. बाप सोडून गेला पण मी कधी उणीव भासू दिली नाही. पण आज दिगू न जुमानता गेला. स्वतःला आता तो निर्णय घेण्याच्या लायक समजायला लागलाय. लक्ष द्या ना काय म्हणाला. सखू चुकीची असेल तर शिक्षा करेन. म्हणजे आम्ही सांगतोय ते मूर्ख. तुम्हा सगळ्यांना दिगू दादाची काळजी वाटते पण कुणालाही वहिनींबद्दल काहीच वाटत नाहीये का? विनू म्हणजे दिगूची काळजी वाटायला नको का? अगं यमुना ताई असं नाहीये. दिगू दादा वहिनींना शोधायला गेलाय ना मग वहिनींबद्दल काहीच वाटायला नको का? त्या कुळबुडबी बद्दल मला काहीही वाटणार नाही. जी माझ्या गुरूंना त्यांच्या उपासनेला त्यांच्या साधनेला लाथाडून जाते तिच्याबद्दल मला का काही वाटावं?
रमाई तू या विनूकडे काय लक्ष देतेस? खड्ड्यात गेली ती सखू. ती घरात आली आणि घरादाराची फार वाट लावली. सतत आपले क्लेश, वाद, भांडणं, मनस्ताप नुसता. काही गरज नाही तिची काळजी वाटायची. उलट गेली ना तर सगळेजण सुटू आपण. तसा मेली. दिगू सखूपासून दूरच राहायला हवा.